देवेंद्रजींची भेट झाली, देवेंद्रजींचा फोन झाला. देवेंद्रजींनी तर मला बोलले की बाबा तुला काय पाहिजे, आपण सर्व तुझ्या भविष्यात काय तुझ्या असं इच्छा. तर म्हणलं देवेंद्रजी बाबा मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. पक्ष सर्वच एकत्र त्या ठिकाणी आम्ही बसलो आणि सुसंवाद झाला. आणि त्या दिवशी चंद्रकांत दादांनी एक वाक्य वापरलं की ज्याचा शेवट गोड त्याचं सर्वच गोड. मी मध्ये त्यांना इन्फ्रामॅन, मी मध्ये त्यांचा वाढदिवस होता मागच्या वर्षी, तेव्हा इन्फ्रामॅन म्हणून मी त्यांचा उल्लेख सर्वत्र फ्लेक्स किंवा आर्टिकल्स त्यांच्यावरती मी लिहिले होते. त्याच्यामध्ये मग मी परत फोन करतो, त्या अधिकाऱ्याला झापणार का नाही झालं, मग तू तेव्हा का नाही सांगितलं, मग असं झालं नाही सर ते असं झालं, मी दुसऱ्या मीटिंगला गेलो, आपल्याला पुढे जायचंय. मी कुठं वडिलांना हट्ट करायचो की नाही आता बाणेर रोडला खूप वाहतूक वाढली, मला तिथं भाजीची गाडी टाकायची. त्यांचा माझा खूप वाद झाला. मी 15 ते 20 दिवस चांदणी चौकामध्ये रोज रात्री जायचो. मी जेवण करून बऱ्याच वेळा डबा घेऊन त्या चांदणी चौकामध्ये आम्ही काढलेत. मग ते अमावस्या असो किंवा पौर्णिमा, रात्रीच्या त्या टाकीवरती जायचो, वॉल फिरवायचो आणि मग तेव्हा आमच्या बाणेरवाडी पाषाण भागाला पाणी यायचं. नमस्कार, मी विष्णू साना, प्लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघामध्ये काही नगरसेवक असे आहेत की त्यांची विधानसभेसाठी चर्चा झाली. त्यांनी नगरसेवक असल्याचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा त्यांचं नाव पुढे येत होतं. त्यापैकीच पुणे शहरातील बाणेर, पाषाण आणि बालेवाडी या परिसरातून निवडून गेलेले अमोल बालवडकर हे आता निवडणुकाच नाही झाल्यामुळे ते आता माजी नगरसेवक म्हणून आहेत. त्यांचा एकूणच राजकीय प्रवास आणि त्यांनी नगरसेवक म्हणून केलेलं काम आणि पुढे ज्या काही निवडणुका येतात त्या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. शिवाय त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील देखील काही प्रश्न मी घेणार आहे. अमोलजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता जे मी तुमचा उल्लेख करून दिला तो नगरसेवक म्हणून करून दिला, मात्र तुम्ही सध्या माजी नगरसेवक आहेत आणि निवडणुकीची वाट पाहत आहे. प्रशासन राज होतं गेल्या 4 वर्षापासून. नगरसेवक असताना आणि माजी नगरसेवक असताना या दोन्ही कार्यकाळामध्ये काय तुम्हाला कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागला आणि प्रशासन राज कसं होतं? शेवटी सत्तेमध्ये तुम्ही असणं आणि सत्तेमध्ये नसणं किंवा प्रशासनाचा राज असणं किंवा तुम्ही एखाद्या पदावरती असणं याच्यामध्ये निश्चितपणे फरक पडतो. बऱ्याच वेळा तुम्ही तुमच्या संपर्कावरती अनेक कामं तुम्ही करू शकता आणि महापालिकेतले अधिकारी पण असे, कारण मागील 5 वर्ष आम्ही काम केल्यामुळं एक संवाद होता, सुसंवाद होता आणि ती कामं होतात. पण अशी बरीच कामं असतात की ज्यासाठी निधी उपलब्ध व्हावा लागतो. आणि जेव्हा तुम्ही नगरसेवक असता तेव्हा तुम्ही एखाद्या कामावरती जे नागरिकांचे प्रश्न असतील, बऱ्यापैकी प्रश्न हे असे असतात की जिथं आपल्याला निधी उपलब्ध करून त्या गोष्टीसाठी पाठपुरावा करावा लागतो, मग ते काम पूर्ण करून घ्यावं. कुठल्या गोष्टीसाठी अडचण आली तुम्हाला? कारण आता अनेक कामं, आता समजा कुठं रस्ता करायचा तर आम्हाला निधी उपलब्ध होऊ शकत नाही, कुठं ड्रेनेज लाईन करायची आहे त्या ठिकाणी निधी उपलब्ध होऊ शकत नाही, स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी आहेत, अपुरा मनुष्य पुरवठा आहे तिथं आम्ही निधी उपलब्ध करू शकत नाही, काही समजा कचरा व्यवस्थेसाठी काहीतरी गाड्या वाहनं पाहिजे त्यासाठी खर्च करू शकत नाही, एखादं क्रीडांगण उभारायचंय त्यासाठी निधी लागतो, एखादं उद्यान उभारायचंय त्यासाठी निधी लागतो, काही शाळेचं काम अपूर्ण आहे, हॉस्पिटलचं काम अपूर्ण आहे त्यासाठी निधी लागतो. पण तुम्ही 5 वर्ष नगरसेवक होता त्यावेळेस असे कुठले कामं केलेत? जेव्हा मी नगरसेवक होऊन गेलो तेव्हा मी नगरसेवक ज्या गोष्टीसाठी झालो, पहिली गोष्ट म्हणजे पाणी प्रश्न आमच्या भागामध्ये गंभीर होता आणि नागरिकांनी मला खरं तर या प्रश्नासाठीच मी चळवळ उभी केली, आंदोलन केले, मोर्चे केले, लोकांमध्ये गेलो आणि जनतेने विश्वास ठेवून मला पुणे महानगरपालिकेमध्ये पाठवलं. जेव्हा पहिल्या दिवशी ज्या महानगरपालिकेची पायरी चढलो तेव्हा एक ठरवलं होतं की बाबा ज्या विश्वासाने लोकांनी पाठवले निश्चित त्या विश्वासाला आपल्याला तो विश्वास करायचा आहे. आणि पाणी प्रश्न पहिले, बाकीचे तर विषय होतेच पण सर्वात महत्वाचा फोकस पाण्याच्या प्रश्नावरती होता. आणि सांगायला अभिमान म्हणून वाटतो की आज या परिसरातली पाणी समस्या 95% पेक्षा जास्त संपलेली आहे. 24/7 देवेंद्रजींचा महत्वाकांक्षी प्रकल्प हा पुण्यामध्ये आला. आम्ही नगरसेवक असताना त्याची अंमलबजावणी चालू झाली आणि अंमलबजावणीनंतर कोरोना आला, काम थोडं रखडलं, पण खऱ्या अर्थाने आज आम्ही त्याचा पाठपुरावा करून 24/7 योजना माननीय देवेंद्रजींच्या उपस्थित त्यांच्या हस्तेच लोकार्पण सोहळा झाला. यानंतर पाषाण सुसखिंडचा जो पूल आहे जो अनेक वर्ष वाहतुकीचा मुद्दा होता आमच्या परिसरातला, तर त्यासाठी मी शहर सुधारणाचा अध्यक्ष होतो तेव्हा
स्टँडिंगचे चेअरमन असतील, महापौर असतील, त्यांना मी विनंती केली आणि मुरली अण्णा तेव्हा महापौर होते, हेमंत रासने चेअरमन होते आणि त्यांनी तो निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे तो प्रश्न त्या ठिकाणी सुटला. एक शाळा या भागामध्ये, एक चांगली शाळा, इंग्लिश मिडियमची शाळा उभारण्याचं स्वप्न आहे. त्यासाठी काही काम त्याचं अपूर्ण राहिलेलं आहे, पण ते प्रोसेसमध्ये. हॉस्पिटलचा विषय होता, त्याचंही काम पूर्ण झालं, पण काही गोष्टी अपूर्ण राहिलेल्या आहेत. एक मैदान उभं राहायचंय, त्याच्यासाठी सुद्धा आता निधीमुळे तुम्ही जो विषय काढलाय, म्हणजे काही काही कामं अपूर्ण राहिलेत. एक उद्यान आमच्या बालेवाडीमध्ये सर नंबर 34 मध्ये 35 मध्ये उभं राहायचंय, त्या ठिकाणी ते काम अपूर्ण राहिले. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आम्हाला अनेक कामं करणं, छोटे छोटे प्लेस मेकिंग झाले. जवळपास 15 ते 20 किलोमीटरचे नवीन रस्ते की या भागामध्ये नव्हते, ते स्मार्ट सिटीमुळे निधी मिळाला. मग शेतकरी असेल, जमीन मालक असेल, त्यांच्याशी आम्ही चर्चा करून अनेक लँड ॲक्विजिशन केले. कारण निधी जरी तुमच्याकडे असेल तरी महत्वाची जागा तुमच्या ताब्यात पाहिजे. जवळपास 15 ते 20 किलोमीटरचे रस्ते 18 मीटरचे 24 मीटरचे करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. आणि आज तरी पण अनेक रस्ते अपूर्ण आहेत, निश्चितपणे पूर्ण झाले नाही, पण रस्त्याची कामं चांगल्या प्रमाणात करण्यात आली. कोरोना काळामध्ये चांगलं काम, जेवढं काम करता येईल, गोरगरिबाची सेवा करता येईल, लोकांना हॉस्पिटल असेल, जे काय सुविधा देतात तुम्ही कामं केले आणि काही करण्याचं तुमचं स्वप्न आहे ते अर्धवट ते तुम्हाला करायचे. पण विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा तुमचं नाव पुढे आलं होतं, चर्चा झाली होती कोथरूड मधून, तुम्ही इच्छा व्यक्त केली होती. काय झालं त्या गोष्टीचं पुढे? हा, मी इच्छा व्यक्त केली, थोडी प्रबळ इच्छा व्यक्त केली होती. आणि शेवटी आपण आता राजकीय क्षेत्रात आहे आणि आपल्याला अजून पुढे जायचं आणि अजून मला जाणवतं की बाबा आपल्याला अजून कुठल्या तरी चांगल्या पदावर असेल तर आपण अजून जास्त लवकरात लवकर लोकांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवू शकतो. आणि प्रत्येकाला एक महत्वाकांक्षा असतीच राजकीय क्षेत्रामध्ये, भले तो छोटा कार्यकर्ता असो किंवा मोठ्या पदावरती काम करणारा एखादा मोठा नेता असेल, प्रत्येकाला आपापल्या जागेवर असून थोडं पुढं आपल्याला प्रगती करावं असं वाटतं. आणि तेवढी इच्छा मी व्यक्त केली. त्या काळामध्ये तुमच्या घरी भाजप नेते सारखे येत होते, काय कशासाठी काय बोलत होते? कसं आहे, भारतीय जनता पक्ष परिवार आहे आणि जेव्हा परिवारातला एखादा सदस्य भूमिका मांडतोय, पण आक्रमकपणे मांडतोय, कदाचित मी तेव्हा आक्रमकपणे भूमिका थोडी मांडली, प्रबळ इच्छा व्यक्त केली. त्यामुळं आमच्या नेत्यांना वाटायचं की बाबा अजून तू यंग आहेस, तुला संधी आहे भविष्यामध्ये, तू अशी समजूत काढण्याचा प्रयत्न ते करत होते सर्वजण. देवेंद्र फडणवीसांची पण भेट घेतली होती? देवेंद्रजींची भेट झाली, देवेंद्रजींचा फोन झाला. देवेंद्रजींनी तर मला बोलले की बाबा तुला काय पाहिजे, आपण सर्व तुझ्या भविष्यात काय तुझ्या असं इच्छा. तर मी म्हणलं देवेंद्रजी बाबा मला तुमचा आशीर्वाद पाहिजे, मला फक्त तुमचा आशीर्वाद भेटला, मला बस झालं. नाही का, ते म्हणले की अरे तुला माझा आशीर्वाद राहील, तुझ्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे, तू चांगला कार्यकर्ता आहे. आणि एक ऐक म्हणले की राजकारणामध्ये पेशन्स खूप महत्वाचा आहे. राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर पेशन्स ठेवावं लागतं आणि तू पेशन्स ठेव आणि येणाऱ्या काळामध्ये तुला मी संधी देईल जेव्हा योग्य वेळ तेव्हा. तुम्ही ज्या मतदारसंघातून म्हणजे कोथरूडमधून इच्छा व्यक्त केली, त्या ठिकाणचे आमदार चंद्रकांतदादा पाटील आहेत. अनेकांना असं वाटतं की तुम्ही इच्छा व्यक्त केल्यामुळे चंद्रकांतदादा आणि तुमच्या संबंधामध्ये दुरावा निर्माण झाला असेल. मात्र जेव्हा आता तुमच्या कार्यालयात आलो तर सगळ्यात मोठा फोटो तुमच्या कार्यालयावर चंद्रकांतदादाचा आहे. हे काय म्हणजे कसं आहे? नाही, आता कसं आहे, परिवार मी मगाशी बोललो, चंद्रकांतदादा आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे नेते आहेत आणि एक मी लहान कार्यकर्ता, युवा कार्यकर्ता आहे. आणि मी सुरुवातीला इच्छा पक्षामध्ये मला असं वाटलं की बाबा आपण इच्छा व्यक्त करू, आपण काहीतरी दाखवू की बाबा माझी काहीतरी क्षमता आहे. आपल्याला वाटलं की आपण आपल्या नेत्यांच्या नजरेत येऊ, जनतेसाठी आपण काहीतरी प्रश्न सोडू. आणि चंद्रकांत दादांनी ज्या दिवशी घरी आले, माननीय देवेंद्रजींनी मला सूचना केली, समजून सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी चंद्रकांत दादा घरी आले आणि आम्ही संपूर्ण फॅमिली, आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, पक्ष सर्वच एकत्र त्या ठिकाणी आम्ही बसलो आणि सुसंवाद झाला. आणि त्या दिवशी चंद्रकांत दादांनी एक वाक्य वापरलं की ज्याचा शेवट गोड त्याचा सर्वच गोड. आणि दुसऱ्या दिवशीपासून मी झटून काम गोड पण नाही 100%. दुसऱ्या दिवशीपासून झटून काम केलं. चंद्रकांत दादा 1 लाखापेक्षा जास्त मतांनी या भागातनं निवडून आले. दादांना ही कल्पना आहे की मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं, पण तो दादांचा शेवटी मोठेपणाच आहे आणि मला तर अजिबात असं कुठं काही जाणवत नाही. दादांचा कुठला गुण आवडतो तुम्हाला चंद्रकांत दादाचा? चंद्रकांत दादा सगळ्यांना समजून घेणारे नेते आहेत आणि एक पुणे शहरात आता आम्ही पाहतो केवळ मी माझ्या नजरेतून पेक्षा सर्वांच्याच नजरेतून जे पक्षाचे पदाधिकारी आहेत ते प्रत्येकाला भेटतात, प्रत्येकाचा फोन उचलतात किंवा कॉल बॅक करतात आणि काम करण्याचा प्रयत्न करतात, जे काही समस्या असेल त्यांना. आणि जास्तीत जास्ती ते संवेदनशील आहेत. मला बऱ्याच वेळा जाणवलं की
त्यांना मग कुठले एखादा गरजू व्यक्ती असेल, वेगवेगळ्या वैद्यकीयचा विषय असेल, अजून एज्युकेशनचा विषय असेल, सर्व या स्तरातील जो सर्वात शेवटचा घटक आहे ना, त्या घटकाला त्यांना मदत करायला खूप आवडतं. त्यांचं लक्ष आहे का तुमच्या प्रभागाकडे? किती भेट दिलं बरं तुमच्या प्रभागाला त्यांनी? त्यांचं कायम चालू असतं, म्हणजे कुठल्या कार्यक्रमानिमित्त पदाधिकारी काहीतरी कार्यक्रम घेत असतात, त्या निमित्ताने किंवा पक्षातील कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटणं आणि या भागात येत असतात त्यांचं काय. आता या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक भाजपचे मोठे नेते तुम्हाला भेटलेले आहेत, तर असा कुठला गुण आवडतो तुम्हाला? तुमचे आता मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांची आणि तुमची अनेकदा भेट झाली, त्यांचा कुठला चांगला गुण आवडतो तुम्हाला? देवेंद्रजी एक विकासामुख म्हणजे नेतृत्व आहे त्यांचं. मी मध्ये त्यांना इन्फ्रामॅन, मी मध्ये त्यांचा वाढदिवस होता मागच्या वर्षी, तेव्हा इन्फ्रामॅन म्हणून मी त्यांचा उल्लेख सर्वत्र फ्लेक्स किंवा आर्टिकल्स त्यांच्यावरती मी लिहिले होते, त्याच्यामध्ये त्यांचं इन्फ्रामॅन म्हणून मी, कारण मला पण काम करायला आवडतं, मला पण पॅशन आहे काम करायचं, त्यामुळे निश्चित त्यांचा जो गुण मला आवडतो. त्यांची एखादा विषय समजून घेण्याची क्षमता कुठल्याही विकासाच्या बाबतीत असेल किंवा प्रशासनाच्या बाबतीत. आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्वाचा गुण म्हणजे पेशन्स, आणि तो त्यांच्यामध्ये खूप आहे. हे आपण गेल्या 5 वर्षाच्या राजकारणामध्ये तर मला खूप जवळून पाहायला मिळालं. आणि संयम आणि सुसंवाद कायम, आणि कधी त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारचं चुकीचं स्टेटमेंट आजपर्यंत मी कधी पाहिलं. आपण अनेक नेते पाहिलेत की बाबा अडचणीत येतात, पण एकमेव असा नेता आहे या राज्यातला की जे कधीच त्यांच्या स्टेटमेंटमुळे किंवा कधीच कुठलं चुकीचं स्टेटमेंट त्यांच्याकडनं. विधानसभा निवडणुकीच्या वेळी तुम्हाला देवेंद्र फडणवीस भेटले, बावनकुळे भेटले, त्यानंतर लोकांच्या मनात तो सस्पेन्स अजून कायम आहे की अमोल बालवडकर यांना काय शब्द दिला गेलाय, तो सस्पेन्स तुम्ही आज आमच्या माध्यमातून हे करणार तोड. पहिली गोष्ट तर मी अशा कुठल्या शब्दासाठी काय इच्छुक नव्हतोच. मला असं वाटत होतं की मला इच्छा व्यक्त केली तर आपल्या काहीतरी पुढे जाण्याचा मार्ग भेटेल किंवा कदाचित तिकीट सुद्धा भेटेल, पण ती शक्यता माझ्या मनात सुद्धा मला माहिती होती की बाबा आपल्याला रस्ता खूप अवघड आहे, पण आपण प्रयत्न केलं पाहिजे. आणि मी पक्षाच्या चौकटीत प्रयत्न केले. मी कुठल्याही प्रकारचे चुकीचे स्टेटमेंट किंवा चुकीचं काम त्या पक्षाच्या विरोधातलं कुठलंही मी काम नाही केलं. फक्त इच्छा, मी प्रबळ इच्छा, बाबा मी इच्छुक आहे, आमदार व्हायची इच्छा आहे. का बरं आमदार कशासाठी व्हायचं? तर कुठले असे काम आहेत तुमचे की आता नगरसेवक म्हणून होत नाहीत? हा, कारण मी जनतेत राहणारा कार्यकर्ता आहे. माझे 2 संपर्क कार्यालय आहे, रोज शेकडो फोन मला येतात, रोज अनेक लोक माझ्या ऑफिसला येतात. माझी स्वतःची टीम आहे 10-15 लोकांची. अनेक प्रश्न तर मी असू किंवा नसू ऑटो पायलट सिस्टीमवरती मी सोडवतो. की रिस्पॉन्स टीम सारखी पण आमची संकल्पना आहे जी आपण महाराष्ट्रात पहिल्यांदा राबवली. पण हे सगळं होत असताना आपण पण कुठंतरी एक असे अनेक विषय असतात, महत्वाचे वैद्यकीय विषय असतात. आता तुम्ही पत्रकारितेमध्ये आहे, पण एखादा विषय जर तुम्ही भावनिक विषय असेल तर तिथं तुमचं ती पत्रकारिता करताना सुद्धा तुमचं मन त्या ठिकाणी हेलवतं. असे अनेक विषय असतात की आपल्या समोर व्यक्ती बसलेली आहे की तिला वैद्यकीय सेवेची गरज आहे. ठीक आहे, सरकारी यंत्रणा आहे, पण अनेक कोणाचे कागदपत्र नसतात, कोणाचा इन्शुरन्स नसतो. प्रत्येक ठिकाणी सरकार किंवा शासनाच्या वरती किंवा ती सुविधा अपुरी असती. वैद्यकीय एज्युकेशनचा विषय असेल, आज शिक्षणाचं मला माहिती आहे सगळं काय परिस्थिती आहे. ठीक आहे, आरटी आहे, पण सर्वांचीच काम आरटी मध्ये होत नाही. कोणाला आर्थिक अडचण येते, कोणाला काय असतं, पण आपण पण त्या गोष्टी आपल्या लेवलला सोडवतो. आपण पण त्याला काहीतरी लिमिट आहे, आपण किती लोकांना सोडू शकतो. बरोबर. पण लोकांना आपल्याकडे यायची तरी गरज, अशी परिस्थिती व्हावं नाही यासाठी या भागामध्ये मला असं वाटतं की असं हॉस्पिटल उभं राहिलं पाहिजे. तर आमच्या भागात 2 नामांकित हॉस्पिटल आहे, पण त्या ठिकाणी तुम्ही गेले तर तुमचं लाख रुपयाच्या खाली बिल येऊ शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एक नामांकित हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा सर्वसामान्य पुणेकरांना परवडल, शेवटच्या स्तरातील नागरिकाला परवडल अशी त्याच्यावरती कधी कोणावरती कुठली वेळ येऊ शकते. तशी वेळ नाही आली पाहिजे. कोणाकडे कुठल्या नगरसेवकाकडे बी जायची गरज नाही पडली पाहिजे या भागातल्या नागरिकांना. असं हॉस्पिटल या भागामध्ये उभं राहायचं की जिथं गेलं की माणूस काही पण होतो, त्याच्यावरती उपचार मोफत होतील. आणि एक चांगलं शिक्षण, आज तुम्ही पाहताय की 1 लाख 1.5 लाखच्या खाली फी नाही पहिलीतल्या पोरांची. 2 एखाद्याला मुलं असेल तर वार्षिक 2-3 लाख रुपये त्यांनी कुठून आणायचे? ती लोक आमच्याकडे येतात. आता मी तर लाखो रुपये फी एवढ्या पोरांची तर भरू शकत नाही, किंवा लेस गरज असेल तर एखाद्याला आपण 5-25-50 हजार मदत करू, पण आपण किती जणांना मदत करणार? आणि ते लोकांना आपल्याकडे यायची गरज काय, अशी वेळच नाही आली पाहिजे. तर या भागात एक
इंग्लिश मिडियमचं चांगली शाळा उभारण्याचं स्वप्न ते पण अपूर्ण आहे. ते चंद्रकांत दादांना ज्या दिवशी माझ्या घरी आले तुम्ही मगाशी मला विचारलं की तेव्हा तुम्हाला मी चंद्रकांत दादा दोनच गोष्टी माहिती म्हणले, एक हॉस्पिटल चालू करून द्या आणि शाळा चालू करून द्या. मला काय बोलले खूप झालं. दादा बोलले येस करू म्हणले आपण. तर असे तुम्ही एक नगरसेवक आहेत पुणे शहरातील की ज्यांनी ट्रॅफिकच्या समस्येसाठी स्वतंत्र एक स्वतःची यंत्रणा उभी केलेली आहे. का सुचलं तुम्हाला असं? काय जोपर्यंत तुम्हाला नागरिकांचे प्रश्न समजत नाही, नेमका प्रश्न कोणता आहे तो पहिला तुम्हाला समजला पाहिजे. आणि मी नागरिकांच्या संपर्कात असतो. नागरिकांचा माझा चांगला टॉक आहे आणि अनेक वेळा प्रश्न वाहतुकीचा आहे तर ठीक आहे, याच्यासाठी दूरदर्शी प्रयत्न शासन प्रशासन राज्य सरकार किंवा महानगरपालिकेकडनं होईल. पण आपण आपल्याकडून आत्ता काय करू शकतो? जसं एखादे अपघात होतो किंवा एखादी इमर्जन्सी घटना तेव्हा फर्स्ट एड तर आपल्याकडे असतं. ते फर्स्ट एड तर आपण लावू शकतो. तर मी विचार केला की बाबा ठीक आहे, याच्यामध्ये आपण भविष्यात प्रयत्न रोडचं नेटवर्क बनवू, उड्डाण पूल होतील, काहीतरी होतील, सिग्नल लागतील. पण आज काय करू शकतो मी? तर माझ्या डोक्यात संकल्पना आला की बाबा याच्यापेक्षा आपणच काहीतरी याच्यामध्ये आपण ट्रॅफिकचे पोलीस कमी आहे, काय कमी आहे, त्यापेक्षा आपणच वॉर्डन ठेवू. आणि 2022 पासून मी करतोय. किती वॉर्डन आहे? आता 20 वॉर्डन आहेत. पण याचा नागरिकांची एवढी प्रतिक्रिया चांगली आहेत, एवढे नागरिकांचे रिस्पॉन्स चांगले. मी विधानसभेला सुद्धा इच्छुक होतो. अनेक लोकांनी माझी तेच प्रतिक्रिया दिली की यांचं काम. आता वॉर्डन ट्रॅफिक वॉर्डनच्या बाबतीत पण उल्लेख केला. मला ट्रॅफिक बद्दल माहिती होती. असे दुसरे कुठले उपक्रम आहेत की तुम्ही स्वतःहून राबवताय? अमोल वाडकर क्विक रिस्पॉन्स टीम आहे. ती जवळपास आता 6-7 वर्ष आली. मी नवीन संकल्पना केली की बाबा लोकप्रतिनिधी असेल आणि नागरिक आणि प्रशासन या तिघांमध्ये अनेक वेळा आपण कामं करतो. नागरिक छोटी छोटीच कामं असतात. नागरिकांना पहिले तुम्ही छोटी कामं स्वप्न पूर्ण केली तर ते तुमच्याकडून मोठ्या स्वप्नाची अपेक्षा करतील. आता मग छोटी छोटी कामं कुठली असतात? बाबा माझ्या घरासमोरची लाईट लागत नाही, आमच्या गल्लीत कचरा झाडण करायला कोणी येत नाही, आमच्या समोरच्या चौकातलं ड्रेनेजचं झाकण तुटलंय, बरोबर, आमच्या इथं कुत्री भुंकतात ते, किंवा असे अनेक छोटी छोटी कामं असतात. ड्रेनेजचं पाणी बाहेर येते. तर जेव्हा नागरिक तुम्हाला काम सांगतो तेव्हा आपण त्यांचा फोन उचलतो. हो ठीक आहे काका, मी तिथं संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो. आपण ठीक आहे, आपण त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो बाबा इथं असा असा प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला वाटतं काम झालं. तिथंच बरेच जण बॅकफुटला येतात लोकप्रतिनिधी, कारण तुम्ही प्रशासनावरती अवलंबून राहता की तुम्ही सांगितलं म्हणजे प्रशासन करते. त्याच्यात तुमच्या फोन नंतर तो कदाचित अधिकारी त्या ठिकाणी गेला पण नसेल किंवा त्या ठिकाणी गेला तरी संबंधित नागरिकांना त्यांचा सुसंवाद झाला नाही किंवा त्याच्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली, त्याच्या खालच्या कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली. याला खूप मोठी चेन असते. मग परत तुम्हाला 5 दिवसांनी फोन येतो, अरे अमोल अहो नगरसेवक ते काम आमचं झालं नाही. तुम्ही तर म्हणा अरे मी तर सांगितलं होतं अधिकाऱ्याला. मग मी परत फोन करतो, त्या अधिकाऱ्याला झापणार का नाही झालं, मग तू तेव्हा का नाही सांगितलं, मग असं झालं नाही सर ते असं झालं, मी दुसऱ्या मीटिंगला गेलो. मग मोरल ऑफ द स्टोरी याच्यामध्ये काय होतं की त्या नागरिकाचं छोटं काम असतं ते होतं. मग समजा मी त्याला अधिकारी मग त्या ठिकाणी जाणार, मग तो दिवा लागणार किंवा तो काचा रस्ता साफ होणार आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे लय आपण मोठं काम केलं. पण नागरिकांची प्रतिक्रिया काय असते माहिती, अरे काय छोट्या कामाला राव 10 वेळा फोन करायला लागले. तुम्ही आता बोलले की क्विक रिस्पॉन्स, तर तुम्ही फोनला क्विक रिस्पॉन्स देता का? नाही, माझी क्विक रिस्पॉन्स टीम हा शब्द आहे. पण तुम्हाला पर्सनल किती फोन येतात दिवसातून ते सांगतो ना. आता क्विक रिस्पॉन्स टीमचं तुम्ही सांगितलं ना, मी त्यातला फरक सांगतो की त्याच्यानंतर काम होतं पण त्याचं सॅटिस्फॅक्शन नागरिकाला भेटत नाही छोट्या कामासाठी 10 वेळा फोन करून. तर हेच काम आमची क्विक रिस्पॉन्स टीम काय करते, जर जेव्हा नागरिकांची तक्रार येते तेव्हा मी माझ्या टीमकडे देतो. माझी टीम आहे ती त्या लोकेशनला पहिली जाती. तुम्ही तक्रार केली तर तुमच्या घराच्या तिथे येणार, तुम्हाला फोन करणार, काय समस्या त्याचा फोटो काढणार, तो फोटो मला येणार. संबंधित त्या टीमला माहिती आहे की हे कुठल्या खात्याचं काम आहे, मुख्य खात्याचे, दुसरे खाते महानगरपालिकेमध्ये वेगवेगळे अधिकारी असतात. मग त्या अधिकाऱ्याला ते जातं, मग त्या अधिकाऱ्याला तिथं घेऊन येतोच ती टीम माझी, नागरिकाशी संवाद करते, नागरिकांना भेटते आणि ते काम शेवटपर्यंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचा फॉलोअप करतो. मग ते काम 1 दिवसात 2 दिवसात, आम्ही 1 तासामध्ये सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. 1 तासामध्ये मग कंप्लीट आली 1 तासामध्ये आम्ही त्याचे फोटो काढून संबंधित नागरिकांना पाठवलेत. मग तेव्हा तो फीडबॅक असतो नागरिकाचा, यस मी काम सांगितलं, माझं ऐकलं, मला भेटले, माझ्या समोर नागरिकांना काम सांगितलं,
इतके वेळेत झालं आणि किंवा नाही झालं किंवा 2 दिवसांनी होईल तर कसं होईल, का होईल, त्याचा पण रिस्पॉन्स भेटतो. त्यामुळं काम करण्याची पद्धत, काम सगळेच करतात. तुम्ही जगा वेगळं काय करता, जगामध्ये सगळेच लोक काम करत असतात. पुढं कोण जातं, ज्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. तर तुमच्या एक टीमनी किती लोकांच्या प्रश्नाचा निपटारा केला? हजारो. आता पीएमसीचं पोर्टल आहे संपूर्ण शहरामधलं. पीएमसीचं ऑनलाईन पोर्टलवरती छोट्या छोट्या समस्या असतात. सर्वात कमी समस्या आमच्या प्रभागातल्या असतात आणि त्या क्विक रिस्पॉन्स टीमने सॉल्व्ह केलेल्या असतात. हजारो फोटो आहेत आजपर्यंत केलेल्या कामाचे. तुमच्या फोनचा किती क्विक रिस्पॉन्स असतो लोकांना? किती फोन येतात दिवसातून? दिवसातून 150-200 फोन सहज होतात दिवसभरात. उचलतो मी शक्यतो. आता काय काय आजकाल ते स्पॅमचे फोन येतात किंवा कुठल्या बँकेतनं किंवा कुठल्या कंपनीकडनं किंवा मार्केटिंगचे त्याच्या DND ला टाकले पण तरी पण ते फोन येतात. पण जे सेव्ह माझ्याकडे जवळपास अनेक नंबर सेव्ह आहेत लोकांचे. किती नंबर सेव्ह आहेत? जवळपास 15,000 नंबर आहे. 15,000 म्हणजे अजून पण सेव्ह करायचे मला, ते राहून गेले मधल्या काळामध्ये. नक्कीच. अनेकांना कुतूहल आहे, म्हणजे अमोल बालवडकर पहिल्यांदाच नगरसेवक झाले आणि पुणे महानगरपालिकेत 2ऱ्या क्रमांकाचे अधिक मताधिक्य घेऊन तुम्ही निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे तुमच्याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. तुम्ही राजकारणात कसे आले नेमके? राजकारणामध्ये तसं ठरवून नाही आलो की मला राजकारण करायचे, मला समाजसेवा करायची हे ठरवून मी आलो. आणि सुरुवातीला स्वतःचा व्यवसाय केला, 2 रुपये कमवायला लागलो. आणि आजकाल राजकारण म्हणजे थोडे पैसे खर्च करावे लागतात आणि घरातले पैसे खर्च करून तर तुम्ही राजकारण करू शकत नाही. आणि शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं आधी वाटलं की बाबा आपण काहीतरी करू. मग सार्वजनिक उत्सव, गणेश उत्सव, मग दहीहंडी वगैरे सारखे विषय, मग हे शहरीकरण व्हायला लागलं. या भागामधलं अनेक लोक राहायला आले, समस्या लोकांच्या निर्माण व्हायला लागल्या. आणि मग 2014 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर मला असं वाटलं की आता आपण केवळ सोशल वर्कर राहून आपण लोकांचे प्रश्न सोडू शकत नाही. जर तुम्हाला या भागातला पाणी प्रश्न सोडवायचा आहे, या भागात हॉस्पिटल करायचे, या भागात शाळा करायची, तुम्ही कुठल्या तरी पदावरती गेलं पाहिजे तरच तुम्ही ते सोडू शकता. आणि ज्वलंत प्रश्न होता या भागातला पाण्याचा. लोकांनी माझा विश्वास ठेवला, मी लोकांमध्ये गेलो. संघर्ष यात्रा म्हणून मी तेव्हा एक चळवळ चालू केली, संघर्ष यात्रा. 1000 लोक आलते. किती वय होतं तुमचं तेव्हा? तेव्हा माझं वय आय थिंक असं 25 वर्ष, 26-27 वय असं. बरं. तुमचे आई वडील म्हणजे राजकीय पार्श्वभूमी आहे का तुम्हाला? कोणी राजकीय पार्श्वभूमी तशी ग्रामपंचायतची पार्श्वभूमी आहे. बरं. पूर्वी ग्रामपंचायत होते बालेवाडी आणि वडील राजकीय सक्रिय होते पण पुढल्या पदावरती वडील नव्हते. ते किंवा असे मदत करायचे लोकांना पॉलिटिकल, कोणाला ग्रामपंचायतच्या काळामध्ये. जॉईंट फॅमिली होती आमची. आमचे चुलते उपसरपंच होते आणि आमचे चुलत भाऊ आहे, त्यांनी एक कॉर्पोरेशनची निवडणूक 2007 लढवली होती. एवढेच राजकीय पार्श्वभूमी. तुम्ही म्हणता तुम्ही शेतकरी कुटुंबातून, कधी शेती केली तुम्ही? केली ना शेती. काय काय येतं शेतीतलं तुम्हाला? शेतीत काय, गव्हाला पाणी द्यायचं, ऊसाला पाणी द्यायचं, म्हशीच्या दारा काढायच्या, विहीर खोदली. मी 2 वर्ष माझ्या विहिरीवरती गेले शेतीत. बालेवाडीतली पहिली विहीर खोदली. तेव्हा नदीमुळे आमच्या भागामध्ये विहिरीची आवश्यकता नव्हती, पण नंतर नदीचं दूषित पाणी यायला लागलं. मग तेव्हा म्हणलं की आपण विहीर खोदावी. घरातले म्हणले अरे विहीर कशाला, पण ती आज त्या विहिरीचा सगळ्यांनाच फायदा होतोय. आपला लोकप्रतिनिधी म्हणलं की अनेकांना कुतूहल असतं की आपला लोकप्रतिनिधी कसा आहे, कुठल्या परिस्थितीतून गेला, अनेकांना कुतूहल असतं. तुम्ही शेती सोडून दुसरे काय कामं केलेत? आमचे कुटुंब शेतकरी कुटुंब, सदन कुटुंब. वडील किर्लोस्कर कंपनीमध्ये सेवेत होते. म्हणजे शेती, व्यवसाय, थोडं राजकीय पार्श्वभूमी. आणि असं वाटायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग पहिलं केलं म्हणजे काय झालं, आपण काहीतरी कामधंदा केला पाहिजे. वडिलांनी नोकरी केली त्यामुळे मला कायम लहानपणीपासून वाटायचं की नाही आपण व्यवसायात गेलं पाहिजे. मग त्यासाठी मी काय पण व्यवसाय, रोज कल्पना यायच्या माझ्या डोक्यात. आपण दुधाचा व्यवसाय करू, आपण पेपर टाकू, आपण दुधाची लाईन घेऊ. तेव्हा भाग विकसित होत होता. मग आपण वाळू, खडी, जे नॉर्मल विषय आहे, JCB असले काहीतरी रिअल इस्टेटचे विषय, मग जमिनीचे व्यवहार करू. अशा वेगवेगळ्या संकल्पना तेव्हा डोक्यात यायच्यात. मी टायर पंक्चरचं पण दुकान टाकलं होतं जकातनाक होतं तेव्हा आमच्या इथं. मी स्वतः पंक्चर नव्हतं काढत, पण मी ते मशिनरी वगैरे घेऊन एक माणूस त्याच्यावरती कामाला ठेवला होता. पण
मला काय काम करायला लाज नव्हती. मग घरातले म्हणायचे अरे तू काय पण काय करतोय असं नाही का. म्हणलं काय तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जायचंय. मी कुठं वडिलांना हट्ट करायचो की नाही आता बाणेर रोडला खूप वाहतूक वाढली, मला तिथं भाजीची गाडी टाकायची. तेव्हा लहान होतो वय, पण डोक्यामध्ये विचार असायचे की अरे आपण काहीतरी केलं पाहिजे. 11वी 12वी पासूनच मला असं वाटलं की आपण व्यवसायात गेलं पाहिजे. नोकरी का नव्हती करायची? कधी असं वाटलंच नाही, कारण नोकरी करायला एवढं एज्युकेशन मला माझ्यावरती विश्वास होता की मला एज्युकेशन मध्ये करमत नव्हतं. मी FY पर्यंत SY ला एज्युकेशन माझं अर्धवट राहिलं. आणि त्याच्यानंतर मी व्यवसायामध्ये मला असं वाटलं की आपल्याला वेळ वाया जाईल एज्युकेशन मध्ये, पण लवकरात लवकर मग फोकस माझा व्यवसायावरती गेला. त्यामुळे एज्युकेशन कडे मला दुर्लक्ष. कॉलेज कुठे झालं तुमचं? मॉडर्न कॉलेज गणेश डिग्री? नाही ना, मी SY आर्ट पर्यंत शिकलो. म्हणजे सोपं होतं मला पुढे जाणं. मी शिकलो पण असतं पुढे ग्रॅज्युएशन किंवा त्याच्यानंतर मास्टर झालं असतं, पण मला घाई जास्त होती. त्यामुळं मला ते बॅलन्स करता मला जाणवतं कधी कधी की मी ते करायला पाहिजे होतं. बघू आता भविष्यात पण मी करू शकतो. नक्कीच. अभिजित कटके तुमचे मेवणे आहेत, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी. तुम्ही पण पैलवान आहेत. पैलवानकी केली काही दिवस? कारण कोथरूडमध्ये पैलवान आहेत. आता मुरली अण्णा पण पैलवान, तुम्ही पैलवान. मुरली अण्णा मोठे पैलवान आहेत, त्यांनी जास्त तालीम केलेली आहे. कारण मी एवढी तालीम नाही केली. मी एक कोल्हापूरला जायचो आम्ही 2-2, 3-3 महिने, आणि इकडे कबड्डी खेळायचो पण मी. आणि मेहनत तर करायचो, जिम करायचो, व्यायाम करायचो, कबड्डी खेळायचो. स्पोर्ट्स स्पिरिट होतं माझ्यामध्ये. आणि मी अजूनही जेवढं जमन तेवढं आता सुद्धा व्यायाम करण्याचा प्रयत्न करतो. मुरली अण्णांकडून काय शिकला तुम्ही? काय शिकायला मिळतं? मुरली अण्णांकडनं पण तेच शिकलो की बाबा मुरली अण्णांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्ही त्यांचं इथून मागचे कार्यक्रम बघा, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष असतं. त्यांच्याकडे राजकीय पण त्यांनी खूप उतार चढाव पाहिले. त्यांनी पेशन्स खूप त्यांनी ठेवले. आणि एक कार्यकर्ता कसा असावा तर सगळ्यांशी संपर्क सर्व स्तरातील त्यांचं. म्हणजे एका शेतकरी कुटुंबातून ते सुद्धा आलेत. आणि शेतकरी कुटुंबातून आल्यानंतर कोथरूडमध्ये त्यांनी जम बसवला भारतीय जनता पक्षामध्ये. आणि आज स्टँडिंग कमिटी चेअरमन, महापौर, खासदार, केंद्रीय मंत्री आले. खूप त्यांचा मोठा आहे. आणि म्हणजे निश्चितपणे चांगलं काम आहे त्यांच्याकडं. काय आवडीनिवडी काय तुमच्या? तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतं का, किंवा चित्रपट बघायला आवडतं का? पुस्तक पहिले वाचायचो मी. आता मला युट्यूबला काही गोष्टी असतील ऐतिहासिक गोष्टी शिवाजी महाराजांवरती, संभाजी महाराजांवरती, समजा निनाद बेडेकर आहेत, त्यांचं अनेक त्यांचे तुम्ही कदाचित तुम्हाला माहिती असेल तर खूप त्यांचे राजांचा इतिहास ते जे सांगतात त्यांचे मला असं वाटतं की 4-5 हजार लोकांची जर नावं त्यांची तोंडपट असेल. असे युट्यूब किंवा नेटफ्लिक्सच्या काही सिरीज ज्या वेगवेगळ्या क्षेत्रावरती असतात, सस्पेन्स असतात, ऍक्शन असतात किंवा क्रिमिनल असतात, तर विनोदी पण असतात, ते सर्व पाहायला आवडतं. आता काही दिवसांवर निवडणूक आलेली महापालिकेची, कारण पुन्हाही तुम्हाला निवडणूक लढवायची आहे, तर लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? निश्चितपणे लोकांनी मला मतदान का करावं, कारण इथून मागच्या काळामध्ये मी नागरिकांचा कुठलाही प्रश्न असो, मधल्या काळात मी तर मागच्या वर्षी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलं, रस्ता रोको आंदोलन, की खड्डे, ट्रॅफिक आहे, वाहतूक कोंडी आहे. मला माहिती आहे की सत्ताधारी पक्षाचा मी नगरसेवक आहे, पण तरी पण जेव्हा जनतेचा प्रश्न येतो तेव्हा आपण त्या ठिकाणी मग आपण सत्ताधारी आहे ना, आपण तुम्ही सत्ताधारी असले, बऱ्याच जणांचा एक गैरसमज आहे की आपण सत्ताधारी म्हणलं पण आपण प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करू शकतो ना, जर प्रशासन काम नाही करत तर. बऱ्याच वेळा लोक आंदोलन काय करतात, ठीक आहे, काय आंदोलनाला यश नसेल भेटत, पण बऱ्यापैकी आंदोलनातून तो मुद्दा हायलाईट होतो, नजरेत येतो, लोकांपर्यंत पोहोचतो, प्रशासनापर्यंत पोहोचतो, वरिष्ठांपर्यंत पोहोचतो आणि तो प्रश्न सुटतो. मध्ये पाण्याच्या बाबतीत मी आमच्या भागामध्ये पाणी कमी येत होतं, तेव्हा विक्रम कुमार होते आयुक्त, तेव्हा फोन करून आंदोलन मी केलं. आयुक्तांचा नंबर हजारो लोकांना दिला. म्हटलं प्रशासन आहे, तुम्ही एक तर काम करत नाही, आमच्या हातामध्ये सत्ता नाही, पॉवर नाही, तुम्हीच लोकांना अँसरेबल आहे ना, मग तुम्हीच उत्तर द्या. तुम्ही एक तर व्हिजिट तरी करा. मी हजारो लोकांना नंबर दिला, म्हणलं यांना फोन करा, म्हणलं फोन करा आंदोलन. विक्रम कुमार प्रचंड, ते 8 दिवस त्यांना काय त्या नंबरवरतून काम करता येत नव्हतं. मी म्हणलं मग ही तर समस्या आहे ना, लोक तुम्हाला एवढे फोन करतात म्हणजे लोकांना काय वेळ मोकळा वेळ आहे का, काय ती समस्या म्हणून तर तुम्हाला फोन करतात ना, मग आम्हाला किती फेस करावं लागतंय, समजून घ्या म्हणलं विषय. त्यांचा माझा खूप वाद झाला. मी 15 ते 20 दिवस चांदणी चौकामध्ये रोज रात्री जायचो. मी जेवण करून बऱ्याच वेळा डबा घेऊन त्या चांदणी चौकामध्ये आम्ही काढलेत. मग ते अमावस्या असो किंवा पौर्णिमा, रात्रीच्या त्या टाकीवरती जायचो, वॉल फिरवायचो
आणि मग तेव्हा आमच्या बाणेरवाडी पाषाण भागाला पाणी यायचं. हे तुम्ही केलं स्वतः? मी स्वतः केलं. चंद्रकांत दादा म्हणले, अरे तुझ्यावरती गुन्हा दाखल करतील ते जरा तू. मी सांगतो प्रशासनाला, म्हणलं दादा निश्चितपणे, पण नागरिकांना तर आपण प्रश्न सोडवला पाहिजे ना. तिथं आपण जर नाही करून घेतलं तर पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. मग दादांनी पण मनाव घेतलं आणि 5-10% काम राहिलं होतं 24/7चं. मग त्यातून आम्ही सर्वांनी प्रयत्न केले, दादांनी विशेष प्रयत्न केले. मी 15-20 दिवस त्या ठिकाणी दादांना म्हणलं, मी जायचं थांबल पण पहिलं तुम्ही मनावरती घ्या, ते 10% काम राहिलेलं. मग ती ट्रान्समिशन लाईन जागोजागी राहिली होती. जे 1 वर्षाचं काम होतं ते 1 ते 1.5 महिन्यामध्ये झालं आणि या भागामध्ये सर्व पाण्याच्या टाक्या पूर्ण झाल्या, सगळं पाणी आलं. आता तुम्ही पुढच्या निवडणुकीत तुम्हाला यश मिळाले, तुम्ही निवडून आले, तर कुठले कामं तुम्हाला प्राधान्याने करायचे? प्रभागामध्ये मगाशी मी सांगितलं की बाबा जी शाळा अपूर्ण आहे ती शाळा चालू करायची, ते हॉस्पिटल या भागातल्या गरजूंसाठी चालू करायचे. या भागातली वाहतूक समस्या दिवसेंदिवस, कारण पुणे शहरातील नव्हे तर देशातील लोकांना बाणेरवाडी माहिती आहे, माझा प्रभाग माहिती आहे. पुण्याच्या पश्चिमेचा प्रवेशद्वार आहे हा. या भागात अनेक लोकांना घर घेऊशी वाटतं. पुणे शहरातल्या ज्यांना पुण्यात घर घ्यायचं त्याची फर्स्ट प्रायोरिटी बाणेरवाडी आजच्या डेटला, की या भागामध्ये घर. हिंजवडीचा IT हब आपल्या शेजारी आहे, पिंपरी चिंचवड महापालिका जवळ आहे, कोल्हापूर साताऱ्याचा नॅशनल NH4 आपला मुंबई या भागातनं पुण्यापासून म्हणजे मुंबईच्या बाजूला आहे. त्यामुळं या भागाचा विकास करण्याची जबाबदारी पहिली आमची नगरसेवकांची येते. बाकी मोठे प्रकल्प आणण्यासाठी तर आमचे मोठे नेते आहेत, पण या भागातलं जीवनमान कसं सुधारलं पाहिजे, या भागात जे लोक विश्वासाने घर घेतात, करोड रुपयाच्या किमती आहेत, हप्ते फेडतात, तर घराच्या बाहेर ते सुद्धा त्यांना महानगरपालिकेच्या सुखसुविधा भेटल्या पाहिजे. प्रत्येकाचं लाईफस्टाईल चांगलं झालं पाहिजे. मग एखादं रिटायरमेंट नंतर असणारे एखादा नागरिक असतील आमचे, त्यांना त्यांचं मॉर्निंगला वॉक करायचे त्यांना, तर ते फुटपाथ स्वच्छ पाहिजे, ते फुटपाथचे ब्लॉक व्यवस्थित पाहिजे, स्वच्छता पाहिजे. एखादी महिला भगिनी आहे ती या भागामध्ये कुठेही रात्रीच्या वेळेस सुद्धा ती फिरू शकते. स्ट्रीट लाईट सर्वत्र पाहिजे, कुठं रस्त्यावरती खड्डे नाही पाहिजे. या भागात लहान मुलांना स्पोर्ट्ससाठी खेळण्यासाठी मैदान उपलब्ध झालं पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांना, युवतींना त्या ठिकाणी उद्यान, त्या भागामध्ये चांगलं उद्यान मोठं पाहिजे, जसं पु ल देशपांडे पुणे शहरामध्ये आहे. पाण्याची समस्या निर्माण नाही झाली पाहिजे. मगाशी मी वाहतुकीचं सांगितलं की वाहतूक मध्ये इथल्या भागातील नागरिकांचा वेळ नाही गेला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे या स्तरात गरीब लोकांसाठी आरोग्याची सुविधा. सध्या महानगरपालिका निवडणूक ही तोंडावर आलेली आहे आणि तुम्हाला जर भविष्यात महापालिकेच्या दृष्टीने चांगली संधी मिळाली तर शहरासाठी काय करायचं डोक्यात आहे तुमच्या? निश्चितपणे पक्षातल्या नेत्यांनी ठरवलं तर त्यांच्या आशीर्वादाने संधी जर मिळाली तर एक नक्की आहे की बाबा या शहरासाठी काम करण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी आहेत, जे आदरणीय मोदीजी आहेत, त्यांचं लक्ष या शहरावरती. आमचे खासदार आहेत मुरली मोळ, चंद्रकांत दादा असतील. मोठे प्रकल्प आणण्यासाठी ही सर्व मोठी लोक आमच्याकडे, मग मेट्रो सारखे विषय असेल, नदी सुधारणा सारखा विषय असेल, स्मार्ट सिटी सारखा विषय असेल, मोठे मोठे उड्डाण पूलचा विषय असेल, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर संधी मिळेल तर मी ते छोटे छोटे जे विषय आहेत ना, मी त्याच्यावरती फोकस करेल. मग स्वच्छतेचा विषय असेल, आज आपण पाहतो की इंदोरच कायमच प्रथम क्रमांक मिळवतोय. आणि मी स्वतः लहान होतो तेव्हापासून आपण बोर्ड वाचायचो की स्वच्छ पुणे सुंदर पुणे, जे काय. पण हे स्वच्छ पुणे देशामध्ये 1 नंबरला पण येऊ शकतं. तसा विषय मोठा आहे, पण त्याच्यावरती डेडिकेटेड काहीतरी काम केलं तर तो विषय होऊ शकतो. जसं मी माझ्या प्रभागात क्विक रिस्पॉन्स टीम राबवते, तशी महानगरपालिकेची क्विक रिस्पॉन्स टीम आहे. जे नागरिकांचे छोटे छोटे विषय ते जर महानगरपालिकेची जर क्विक रिस्पॉन्स टीम जर असेल तर ते अजून नागरिकांचे प्रश्न लवकर सुटतील, नागरिकांचे समाधान होईल, प्रशासन आणि नागरिकांमध्ये सुसंवाद होईल. सर्वात महत्वाचं म्हणजे या शहरातील आरोग्याची सुविधा अजून चांगली करता येईल. म्हणजे हेजेल फ्री, म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या गोरगरिबाला उपचार करायचा त्याला खूप प्रक्रियेतनं जावं लागतं, शिफारस लागती, आमदारक जावा, नगरसेवक जावा, कुठंतरी वशिला लावा. मग कुठलाही सर्वसामान्य गरीब माणूस बिना चिंता करता कुठल्याही रुग्णालयात गेला महानगरपालिकेत, त्याला चांगली सुविधा मिळली पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. या पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो, पण आज आपण जर पाहिलं तर खरंच एक विद्येचं माहेरघर आहे, पण एक खूप मोठं महागडं माहेरघर झालेलं आहे. त्यामुळं कमीत कमी फी मध्ये चांगले दर्जाचं, एक तर फी कमी असेल तर दर्जा पण कमी होतोय.
आणि फी जास्त आहे तर दर्जा चांगला आहे. तर याच्यामध्ये कमी फी आणि उत्तम दर्जा या प्रकारचं एज्युकेशन या शहरातील गोरगरीब जनतेच्या मुलांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे असं माझी इच्छा आहे. एकूण तुमचं म्हणजे हेल्थ आणि एज्युकेशन आणि ज्या हेल्थ एज्युकेशन, छोटे छोटे कचऱ्याचा विषय मी मगाशी बोललो, कुठं ड्रेनेजचे विषय असतील, कुठं छोटे छोटे गल्लीतले रस्त्याचे किंवा फुटपाथ आहे पण ते व्यवस्थित नाहीये. आपण बाहेर देशात जातो, कायम आपण कम्पॅरिझन करतो, आपण युरोपमध्ये जातो, आपण सिंगापूरला जातो, आपण ह्या लोकांनी करून दाखवले ना, आपण का नाही करू शकत? आपल्याकडे काय कमी आहे? शेवटी त्या गोष्टी बनवायला पण तेवढाच निधी येतोय. आपल्याकडे फक्त त्या गोष्टी नीट होत नाही किंवा त्या मेंटेन होत नाही. गार्डन झालं तर ते मेंटेन होत नाही. त्यामुळं ह्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की उद्यान विभाग गार्डन करतं, त्याचा मेंटेनन्स कोण करत नाही. स्ट्रीट लाईट बजेटमध्ये लागून जाती, ती चालू कोण टायमिंगला करत नाही किंवा तिला रिपेअर कोण करत नाही. रस्त्यावरती खड्डे पडतो, पहिली गोष्ट खड्डाच का पडतो हा तर माझा तो प्रश्न आहे की बाबा खड्डा पडतोच कसा काय. म्हणजे मला जर काही कुठल्या पदावर जायची संधी भेटली तर मी त्या एखादा रस्ता जर केला, म्हणजे कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती खड्डा पडत नाही, एखादा डांबरी रस्ता, तर तिथं त्या ठेकेदारला परत कुठलं पुण्यात काम मिळणार नाही जर त्यांनी खालच्या दर्जाचं काम केलं तर. आणि असा जर मेसेज गेला तर निश्चितपणे, कारण एकच काम आपण किती वेळा करायचं, म्हणजे तो रस्ता करा, रस्त्यावर परत खड्डा पडणार, त्या खड्ड्यासाठी परत अधिकाऱ्यांना सांगा, परत नागरिक आपल्याकडे तक्रार करणार. ही सायकल किती दिवस चालू ठेवायची? किती पाऊस आला तर या भागामध्ये कुठं पाणी तुंबलं नाही पाहिजे. या भागातलं जर आपण पाहिलं तर जे पावसाळी नाल्या आहेत, आज आपण पाहतोय की मोठं शहरीकरण होतंय. कारण येणाऱ्या काळामधल्या समस्या पण मोठ्या डोकावत होते. जसं मेट्रो येते, सगळं करतोय आपण, पण मोठ्या मोठ्या समस्या सुद्धा येणाऱ्या काळामध्ये डोकावत आहेत या पुणे शहरामध्ये. मग पावसामध्ये कमी वेळेत जास्त पाऊस होतो, सर्व शहरात पाणी तुंबतं. ह्या गोष्टी कुठंतरी निसर्गाचं पण कुठंतरी जपलं गेलं पाहिजे. बांधकामावरती जी बांधकामं होतं ते त्याच्यावरती अनधिकृत बांधकामं असतील किंवा निर्बंध आणले पाहिजेत, चुकीच्या पद्धतीने नियमावली डावलून अनेक बांधकामं होतात ते, मग त्याच्यामध्ये ओढे दाबले जातात, नाले दाबले जातात. हे कुठंतरी मग त्याचा नंतर निसर्गाच्या रूपात रुद्र अवतार आलं की सर्व गोष्टी बाहेर येतात. मग तेव्हा आपण काहीतरी करतो. या गोष्टी करतानाच नीट झाल्या पाहिजे. बांधकामं चालू असतात, त्या बांधकाम आपण बाहेर देशात पाहतो तर तिथं आता बलून आलंय. बलून मी आता दुबईमध्ये गेलतो तर कन्स्ट्रक्शन करताना एक बलून बनवतात अख्खा. त्या बलूनच्या आतमध्ये ते एक्सप्लोशन करतात, ना धूळ बाहेर येते, ना चिखल बाहेर येतो, ना माती बाहेर येते. मग आपल्या भागामध्ये ठीक आहे तुम्ही बोलून नाही, पण आपण डिसिप्लिन नियमावली पण सगळी आहे बांधकाम परवानगीत, पण ती नियमावलीची अंमलबजावणी केली पाहिजे. कारण आपण साफसफाई करणार, आपले कर्मचारी, तिथं चिखलातली एखादी गाडी येणार, एखादा डंपर येणार, तिथं माती पडणार, राडा रोड पडणार, कोणीतरी इलिगल केबल खोदणार रात्रीत, ते फुटपाथ फोडून टाकणार, दुसरी एजन्सी त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम करणार, ते बुजवायला दुसरी एजन्सी येणार, नागरिक त्याच्यातून आधीच त्या खोदाईतनं व्यस्त, मग परत ते रिपेअरला वेगळी, पण ती पण एजन्सी परत नीट काम करणार नाही, मग तो फुटपाथ असा वर खाली. मग ह्या सगळ्या गोष्टी का पाहिजे? आपण करू शकतो. स्थानिक मुद्द्यावर तुम्ही लक्ष देणार आहेत, मी छोट्या छोट्या गोष्टी करणार, पण शहराच्या हिताच्या गोष्टी, शहराच्या हिताच्या प्राधान्य असणार. नक्कीच तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर हे होते माजी नगरसेवक अमोल बालवडकर. त्यांचे एक वेगळे उपक्रम आहेत आणि त्याची चर्चा पुणे शहर काय पुण्याच्या बाहेर देखील होती. क्विक रिस्पॉन्स आणि त्यासोबतच ट्रॅफिकची समस्या ट्रॅफिक पोलीस आणि इतर जी यंत्रणा आहे ते करतातच, मात्र ती समस्या आपण स्वतः सोडवावी यासाठी त्यांनी स्वतः त्यांचे वॉर्डन तयार केले आणि आपल्या प्रभागातील, आपल्या परिसरातील ट्रॅफिक ते सध्या त्यांच्या पद्धतीने त्याचं नियमन करत असतात. सोबत क्विक रिस्पॉन्स, त्यांच्या फोनचा आणि त्यांच्या यंत्रणेचा क्विक रिस्पॉन्स आणि नागरिकांच्या प्रश्नाचा निपटारा, अशी त्यांनी एक वेगळी यंत्रणा उभारून एक आदर्श घडवून दिलेला आहे. तर अशाच प्रकारचे पुण्यातील एक चर्चेतील जे नगरसेवक आहेत त्यांच्या आपण लेट्सअपच्या माध्यमातून राजकीय प्रवास असेल आणि त्यांचं कामाचं, चांगल्या कामाचं कौतुक करूयात. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने
संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.